महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांचे विनोद शिंदे इन्स्टिट्यूट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सरासरी ॲव्हरेज. हा जर बघितला प्रश्न, हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, जो आपल्या एक्झामला वारंवार विचारला जातो. आता आपल्या ज्या समोरच्या येणाऱ्या एक्झाम्स आहे मित्रांनो, ते राज्यसेवा असतील, त्याच्यानंतर कंबाईन असतील, तर मुलांची मागणी होती की सर प्लीज कृपया आम्हाला काय करा की आमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे टॉपिक तुम्ही घ्या. या कारणामुळे काय होतील तर आम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये फायदा होतील. तर मित्रांनो, मी हे क्वेश्चन्स PYQ प्रश्नासह तुमच्या समोर घेऊन आलेलो आहेत आणि याचा फायदा तुम्हाला व्हावा ते पण आपण ट्रिक्समध्ये याच्यामध्ये बघणार आहोत. जर तुमचं बेसिक चांगल्या पद्धतीने असतील तर तुम्हाला एक इन ॲव्हरेजमध्ये याचा खूप सारा जास्त फायदा होऊ शकतील. ओके, तर चला आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्नाच्या आधी तुम्हाला याच्याबद्दल म्हणजे सरासरी नेमकं कसं सोडवता आलं पाहिजे आणि सरासरी हे प्रश्न आहे सॉल्व्ह करताना काही गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे, म्हणजे काही नियम्स आपल्याला माहित असले पाहिजे, ते आधी समजून घेऊ. आता बघा मित्रांनो, सरासरी म्हणजे काय होते? वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता, वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शविणाऱ्या, म्हणजे वस्तूची वाटणी जर आपण सारख्या प्रमाणात केली तर ती वाटणी दर्शविणाऱ्या संख्येला आपण असं काय म्हणतो मित्रांनो? सरासरी असं आपण म्हणतो. आता एक डोक्यात फिट ठेवा मित्रांनो, सरासरी म्हणजे मधली संख्या. कधीही लक्षात ठेवायचं, सरासरी म्हणजे काय होते रे? सरासरी म्हणजे इथे मधली संख्या आपण असं म्हणू शकतो. हे झालं आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मधली संख्या. ओके, आता याच्यामध्ये एक उदाहरण असं देतोय. आता 5 भावंड आहे आणि 5 भावंडांना जर 10 लाडू द्यायचे असेल, 5 भावंडांना 10 लाडू द्यायचे असेल तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार? सरासरी किती येणार? तर 2-2 येणार, कारण आपण कॅल्क्युलेशन करून ठेवले. 5 दोन्ही किती होते? 10. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो हे लक्षात ठेवायचं, जर 5 भाऊ आहे आणि त्यांना जर सारख्या प्रमाणात लाडू वाटायचे असेल तर ते किती प्रमाणात येईल? तर ते 10 लाडू येतील, बरोबर ना? तर 10 लाडू आहे तर ते 2-2 प्रत्येकाला वाटण्याला येईल. म्हणजे आपण काय केलं? इन ॲव्हरेज सरासरी काढलं त्याचं. तसंच आहे मित्रांनो, वस्तूची वाटणी तुम्हाला सारख्या प्रमाणात करायची असेल तर असा जो काही अंक तुम्हाला दर्शेल त्याला आपण काय म्हणतो? सरासरी म्हणतो. मग आता याच्यात काही गोष्टी तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे तर बघा, पहिले सरासरी म्हणजे काय. मग सरासरी बरोबर आपण काय म्हणणार? दिलेल्या संख्यांची बेरीज भागेला काय म्हणू आपण? एकूण संख्या. दिलेल्या संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. त्याच्यानंतर सर्व संख्यांची बेरीज, इथे बघा आपण म्हणणार सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले काय म्हणणार मित्रांनो आपण? एकूण संख्या. त्याच्यानंतर क्रमवार संख्यांची सरासरी, म्हणजे क्रमवार संख्यांची जर सरासरी घेतली तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइडेड बाय काय करणार आपण? 2 करणार. एकंदरीत ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता इथं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर क्रमवार संख्या म्हणजे काय, ते पण नीट लक्षात ठेवा. आपल्या नैसर्गिक संख्या म्हणजे क्रमवार संख्या लक्षात ठेवायची की अशी संख्या की त्या संख्येमध्ये फरक सारखा आहे. आता या क्रमवार संख्या जर बघितल्या, क्रमवार संख्या तर कोणकोणत्या आहे? तर आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून माहिती असायला पाहिजे क्रमवार संख्या कोणत्या आहेत. मग एक इथे नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या हे लक्षात ठेवायचं. मग नैसर्गिक संख्या, कारण या नैसर्गिक संख्येमध्ये 1 2 3 4 आपण इथून स्टार्ट होते, तर प्रत्येक संख्यामध्ये 1 चा फरक येतो असतो, हे लक्षात ठेवा. 1 2 3 4 ते इन्फिनिटी, म्हणजे सगळ्यांमध्ये जर बघितलं मित्रांनो तर 1 चा फरक येतो. त्याच्यामुळे ही नैसर्गिक संख्या क्रमवार संख्या बनते. नंबर 2 वर जर बघितली तर ती इथे समसंख्या, समसंख्या. आता समसंख्येची सुरुवात जर बघितली, हे 2 पासून होते, 2 4 6 8 इन्फिनिटी. तर याचा अर्थ काय? तर या प्रत्येक संख्यामध्ये कितीचा फरक आहे? हा 2-2 चा फरक आहे, म्हणून ही संख्या कोणती होती? क्रमवार संख्या होतात. त्याच्यानंतर विषम संख्या, विषम संख्या हे लक्षात घ्या रे. आता विषम संख्या म्हटलं तर प्रत्येक या संख्येची सुरुवात 1 पासून होते, 1 2 3 4 सॉरी विषम संख्या जर म्हटलं तर 1 3 5 7 ओके अशी होतात मित्रांनो. आणि या संख्येमध्ये जर बघितलं तर फरक कितीचा आहे? ते 2-2 चा फरक सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतोय. म्हणून ह्या कोणत्या संख्या होतात? तर ह्या क्रमवार संख्या होतात. मग हे लक्षात ठेवायचं, क्रमवार संख्या ह्या 3 आहे. एक आहे नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. क्लिअर? बघा मित्रांनो, सगळे क्वेश्चन आपण आयोगाचे बघणार आहोत. त्याच्याला पहिला क्वेश्चन बघा, एसओ मुख्य परीक्षा 2011 मध्ये हा प्रश्न विचारला. जर ABCD
आणि ई हे 5 क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत. तर 5 क्रमाने येणाऱ्या कोणत्या संख्या म्हणतात? विषम संख्या किंवा अंक असं आपण म्हणू. अंक आहेत, तर त्यांची सरासरी काय येईल? आता इथे जर बघितलं तर पहिले एक मी तुम्हाला पहिले सांगितले, सरासरी म्हणजे मधली संख्या. मग सरासरी म्हणजे मधली संख्या जर बघितली ए बी सी डी आणि ई, तर याचा अर्थ उत्तर काय येणार आपलं? हेच येणार. हे आपलं आन्सर येईल. कारण काय? सरासरी म्हणजे मधली संख्या आणि मधली संख्या काय? सी. एवढं सोपी आहे मित्रांनो. तर याचा अर्थ पर्याय क्रमांक बी म्हणजे बी म्हणजेच 2 नंबरचं आपलं हे उत्तर बरोबर आहे. कळलं सर्वांना? काहीच नाही या प्रश्नामध्ये, सोपा साधा सरळ प्रश्न होता. आता जर पुरांना काही कन्फ्युजन असतील की सर याच्यामध्ये काही संख्या असेल तर बघा, संख्या असेल तरी घाबरून जायचं नाही. मग हे असेल 1, हे 2, हे 3, 4 आणि 5 असं घेतलं ना आपण. मग या अल्फाबेटच्या ठिकाणी आपण जर अंक टाकले, मग काय म्हटलेलं आहे आपला नियम? काय म्हटलं? सरासरीचा. सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या आपण म्हणतोय. मग हे संख्या किती आहे रे? तर 1 2 3 4 आणि 5 संख्या. मग आपण 5 घेतले. आता याची जर बेरीज केली 2 1 3 3 आणि 3 6 6 4 10 5 किती झाले? 15. 15 भागीला जर आपण 5 घेतले तर आपलं उत्तर किती येणार? 3. आता 3 जर बघितलं म्हणजेच काय? ते सी है ना. सी कितव्या क्रमांकावरती? 3. हा जर 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला, हा 4 झाला आणि हा 5 झाला. बरोबर आहे. तर अशा दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपलं 3rd नंबरचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे 3rd नंबर येते. 3rd म्हणजे काय? सी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर येतील. क्लिअर? अशा पद्धतीला सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एसओ मुख्य परीक्षा 2011 मध्ये हा सॉरी आता जो झालेला प्रश्न आपला, ठीक आहे ना, याला आपण थोडं सोडून देऊया, कारण तो आपण एक एक्झाम्पल साठी मी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. आता जर पी क्यू आर एस आणि टी हे 5 क्रमाने येणारी विषम अंक आहेत, तर त्याची सरासरी काय म्हणतात? नीट लक्षात ठेवा रे. पी क्यू आर एस आणि टी हे 5 क्रमाने येणारी विषम अंक आहेत, तर त्याची सरासरी काय? आताच मी तुम्हाला सांगितलं होतं, सरासरी म्हणजे मधली संख्या. म्हणजे आपलं उत्तर जर बघितलं पी क्यू आर एस आणि टी, तर याच्यातली मधली संख्या कोणती आहे? आर. म्हणजे आपलं उत्तर कोणतं येईल? आर. पर्याय क्रमांक काय? 3 हे आपलं बरोबर येतील. क्लिअर? असं ते एकदम सोपी आहे रे, काही कठीण नाही आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. गट ब पूर्व परीक्षा 2022 मधला विचारलाय आपल्याला. गट ब पूर्व परीक्षा 2022. आता या प्रश्नामध्ये नेमकं विचारलं काय ते बघा. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक, काय रे बाबा, 1 ते 97 म्हणजे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्येची सरासरी किती? आताच मी तुम्हाला सांगितलं, नैसर्गिक संख्याचा जर उल्लेख केला तर ती संख्या क्रमवार असतात. म्हणजेच काय? क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर काय? पहिली संख्या प्लस काय रे? शेवटची संख्या डिवायडेड बाय काय करायचे? 2 करायचे असतात. हे क्लिअर करून दिलंय. मग बरोबर पहिली संख्या कोणती आली? 1. शेवटची संख्या कोणती आली? 97. डिवायडेड बाय किती करायचे? 2. दोघांची बेरीज होती 98 भागिले किती आले? 2. बे 1 बे, बेचूक 8, बे 9 18. म्हणजेच आपलं उत्तर किती येणार? 49. पर्याय क्रमांक किती येणार? तर पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. क्लिअर? ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 5 चला. बरोबर आहे. आणि या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची पण ताकद ठेवत चालायचं. आता क्लर्क 2014 तेच ते प्रश्न आयोग अल्टरनेट विचारत जात असतात, हे लक्षात ठेवा रे. नाहीतर तुम्ही काय करता माहितीये का? सर प्रश्न विचारतात का? पीवायक्यू प्रश्न रिपीट होते का? पीवायक्यू प्रश्न रिपीट होते, पण जरा ऍडव्हान्स मध्ये विचारते. आता हे दोघं कार्यकर्ते आले होते, त्याच्यानंतर तो 2022 मध्ये एकटाच आला. होऊ शकते की 2024 मध्ये आपल्याला याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकेल. संभावत आहे ना, पॉसिबिलिटी आहे. कारण आयोग प्रश्न काही हार्ड लेवलचे नाही विचारतो, बेसिक लेवलवरच विचारतात. त्यांना एवढं कळतं की पोरांना विदिन सेकंदात प्रश्न सोडवता आले पाहिजे म्हणून. बरोबर आहे. कारण आपले पोरं म्हणजे कसे गजनी, आधीच तर आठवत नाही, वरून वरचं प्रेशर. बरोबर आहे. आणि तिथं आपला कार्यक्रम कसा होते? झापक झुपक.
म्हणून झापक झुपक आपला कार्यक्रम होऊ नये यासाठी आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे, ते आयोगाचे प्रश्न करता आले पाहिजे ना, बरोबर आहे, नाही तर तिथं आपला पिक्चर होल्याशिवाय राहणार नाही. तर चला प्रश्नाकडे बघा काय म्हटलं तर बघा रे प्रश्न काय आपला की क्लर्क 2014 मध्ये 1 ते 100 अंकाची सरासरी हे 1 ते 60 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे असं म्हटलेलं आहे. मग मी सांगितलं काय तुम्हाला, पहिली संख्या प्लस काय शेवटची संख्या, याचा अर्थ पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड बाय किती रे 2, नंतर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड बाय किती आले 2. क्लिअर. मग या दोघांची बेरीज किती 101, 101 भागिले किती गेले 2, त्याची नंतर याची 61 डिवाइड बाय किती आले 2, बे एक बे बे पंचे 10 म्हणजे 50, बरोबर, हातचाला 1 म्हणजे पॉईंट घेतला इथे, तिथे 0. ओके, बे पंचे किती झाले 10 म्हणजेच किती येणार 50 पॉईंट किती आले रे 5. आता हे सर्वांना पाहिजे, बे एक बे 30 दोन्ही किती होते 60, उरला किती आपला 1, तिथं डॉट घेऊन इथे किती घ्यायचे 10, बे पंच 10 म्हणजेच किती येणार 30.5. क्लिअर. दोघांमधला फरक कितीचा जास्त आहे, म्हणजे 1 ते 100 अंकाची सरासरी 1 ते 60 अंकाची सरासरी पैकी किती जास्त आहे तर 20 ने जास्त आहे, तर हे झाले 20. आलं लक्षात. अशा पद्धतीने हा प्रश्न काढायचा. अलग लक्षात मित्रांनो, याची प्रॅक्टिस करत चला आणि हा प्रश्न जर काढला. आता बऱ्याच लोकांना याच्यावर जर काही प्रश्न पडत असेल की सर मग याच्यात काही शॉर्ट ट्रिक्स नाही आहे का, याच्यातही शॉर्ट ट्रिक्स आहे, हे लक्षात ठेवा. याच्यात तुम्ही शॉर्ट उत्तर काढू शकता. ते म्हणजे काय, पहिले तर बघा 100 शेवटली संख्या आणि हिची काही 60 आहे, येते का लक्षात. आता काही मुलांना जर असा प्रश्न काढायचा असेल सर याच्यात डायरेक्ट उत्तर निघत नाही का, तर निघतंय. ते कसं, 100 मधून 60 मायनस करायचे, उरली किती रे 40, मग 40च्या करायचे अर्धे म्हणजे किती आले 20. हे लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिक्स लक्षात घ्या. 100 मधून 60 मायनस केले किती आले 40, इकडली शेवटली तिकडली घ्यायचे, मग तिचे अर्धे केले तर किती आले 20. तर याचा अर्थ या दोन संख्यामध्ये फरक कितीचा आहे 20चा, म्हणजे ही संख्या या संख्येपेक्षा किती जास्त आहे तर 20 ने जास्त आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक किती सेकंड. असे आपण त्याचं उत्तर काढू शकतोय. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, ती सुरुवात कधी झाली ते 1 पासून झाली होती, हे लक्षात ठेवा. 1 पासून जर याच्यात बरंच सर मग याचं उत्तर तसंच निघेल का, याचे उत्तर आपल्याला त्याच पद्धतीने काढता येते का, नाही. याची सुरुवात 1 ते 100 1 ते 60 म्हटलं होतं म्हणून आपण ते घेऊ शकतोय. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कारण याचा अर्थ काय 1 ते 60 1 ते 100 पर्यंत किती संख्या येतात 100 संख्या येतात, आणि 1 ते 60 पर्यंत किती अंक येतात तर ते 60च येतात, म्हणून हे टेक्निक तिथे लागू होते. नंतर आता 90 ते 180 हे लक्षात घ्या रे, 90 ते 180 आणि 80 ते किती पकडले 160, बरोबर. तर या संख्येमधला फरक जर बघितला तर ते तसंच या पद्धतीनं 90 प्लस 180 या दोघांची बेरीज किती 80 ते 160 या दोघांची बेरीज बघा. दोघांच्या बेरीज याची जर बेरीज केली आणि याला भागीला 2 केले म्हणजे किती होणार 270 भागीला किती करायचे रे 2, बे एक बे बे एक बे बे त्रिक 6 उरली किती 1, बे पंचे 10 म्हणजे किती आले 135. येते लक्षात. त्याच्यानंतर 80 आणि हे 160 म्हणजे किती होते याची बेरीज 240. आता या 240च्या जर अर्धे केले बे एक बे 12 24 म्हणजे किती आले रे 120, हे झाले 120. मित्रांनो दोघांमधला फरक बघा किती झाला तर तो फरक आहे 15चा, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार तर पर्याय क्रमांक थर्ड आपला बरोबर येतील. येते लक्षात. अशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करत चला, कारण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचं आहे. याच्यावर प्रॅक्टिस करा आणि येणाऱ्या आपल्या 2024 मध्ये याच्यावर एक ना एक प्रश्न येऊ शकतो ही संभाव्यता लक्षात ठेवा. नंतर म्हणू नका सर तुम्ही सांगितलं नाही. चलो काय म्हटलं रे, क्लर्क 2018 क्लर्क 2018 7 क्रमवार समसंख्येची सरासरी किती आहे 146 आहे. तर त्याच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती, सिंपल प्रश्न विचारला त्यांनी. आता 7 क्रमवार समसंख्येची सरासरी किती आहे 146. आता 146 मध्ये मी पहिलेच सांगून चुकलोय तुम्हाला, 146 म्हणजे काय होते, आता 146 होते, 146 म्हणजे मधली संख्या, बरोबर. आणि 146 मधली जर मधली संख्या होत असेल तर याचा अर्थ याच्या आधीची संख्या कोणती येणार आणि संख्या कोणती विचारली सम, म्हणजे हे येणार 144.
आलं लक्षात? त्याच्यानंतर कोणती येणार 142 आणि त्याच्यानंतर कोणती येणार रे 140. ओके, त्यानंतर जर इकडे बघितलं तर हे कोणती येणार 148. त्याच्यानंतर 148 झाल्यानंतर कोणती झाली 150 आणि नंतर काय रे 152. बरोबर आहे. अशा पद्धतीने जर केले 148 त्याच्यानंतर 150 आणि 100 काय आले 52, तर पर्याय क्रमांक कोणता येईल आपला बरोबर? तर पर्याय क्रमांक पहिला बरोबर येतील. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. क्लिअर? नेहमी लक्षात ठेवायचं सरासरी म्हणजे काय? मधली संख्या. चलो, क्लर्क प्री 2015 मधला हा प्रश्न आहे. क्लर्क प्री 2015 काय आहे क्वेश्चन रे? 4 क्रमांवर समसंख्यांची सरासरी. बघा 4 क्रमांवर समसंख्यांची सरासरी किती आहे म्हणतात? 27 आहे. तर त्याच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? प्रश्नामध्ये काय विचारली? सम आहे. विचार दिलेली मधली संख्या कोणती आहे? तर विषम आहे. तरी काही हरकत नाहीये, हे 27 घेऊन घ्यायची. याच्या आधीची समसंख्या शोधा. ती कोणती येते रे? 26. त्याच्या आधीची शोधा, ही कोणती येणार? 24. नंतरची शोधा, कोणती येणार रे? 28. आणि नंतरची शोधा, कोणती येणार? 30. मग शेवटली संख्या कोणती आली? 30. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता आला? पहिला. दिसायला जरी भारी असला, म्हणजे दिसायला जरी प्रश्न सोपी असला, बरोबर, तर ह्या प्रश्न अशाच पद्धतीने काढायचा. म्हणजे विषम संख्या जरी येत असेल तरी काही अडचण नाहीये, घाबरून जायचं काही काम नाहीये. बरोबर, त्यांनी आपल्याला फक्त काय विचारलं? सरासरी म्हणजे मधली संख्या असतात. सम येणार, मग इकडल्या 2 घ्यायच्या आणि इकडल्या 2 घ्यायच्या. त्यालाच आपण काय म्हणतोय? मधली संख्या असं आपण म्हणतोय. म्हणजेच जी काही मधली सरासरी असेल ती संख्या समजून जायचं. नीट गणितावर भर द्या. गणित तुमचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे, हे लक्षात घ्या रे. जे पोरं गणिताकडे दुर्लक्ष करतील, ज्यांना गणित जमत नाहीये, सर आम्हाला गणित जमत नाहीये, तर त्यांनी विसरून जायचा की आपला रिझल्ट येणं नाहीये. गणिताशिवाय आता पर्याय नाहीये भाऊ, गणिताशिवाय पर्यायच नाहीये. कितीही जीएस वाचतो या काही कामाचं नाहीये. पण तू जर गणित करशील तर हे तुझे काम, कारण हा ठरलेला विषय आहे आणि याच्या पलीकडे हा आयोगाचा पॅटर्न आहे. बस त्या पॅटर्नच्या पलीकडे जात नाही. फक्त त्याचं काय लॉजिकल क्वेश्चन चालतात, दुसरे काही एवढे कठीण प्रश्न येत नाही. ठीक आहे. आता PSI पूर्व परीक्षा 2011, मी काय हे घेत आहे मित्रांनो लक्षात ठेवा. आयोगाची टेंडन्सीच ती आहे प्रश्न विचारण्याची. हे प्रश्न रिपीट करतात, त्याच्यामुळे आपल्याला PYQ क्वेश्चन बघणं महत्वाचं आहे. 15, 7, 16, 8 आणि P यांच्या बेरजेची सरासरी 13 असेल तर P ची किंमत किती? बरोबर. आता याचा अर्थ काय? तर आपण काय म्हणणार? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले काय येतो आपण? एकूण संख्या. मग 15 + 7 + 16 + 8 प्लस काय घेतले? P बरोबर. येते लक्षात? त्याच्यानंतर इथे काय येणार? P समोर सरासरी किती दिली आहे म्हणते आपल्याला? 13 गुणिला एकूण संख्या किती आहे? 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजेच गुणिला 5 घेतलंय. आता याची बेरीज करता आली पाहिजे आपल्याला. 15 16 किती होते रे? 31. 31 आणि 8 39, 39 आणि 7, 39 आणि 7 हे झाले 46 प्लस P बरोबर 13 5 किती होते रे? 65. त्याच्यानंतर P बरोबर 65 मायनस किती गेले? 46. चला पटकन याचा सॉल्व्ह करायचं. P बरोबर 6 5 मधून जर 6 गेले किती आले? 9. हात चला 1 तिथे किती? 19. याचा अर्थ P चे मूल्य किती आले? तर 19. येते लक्षात? अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला काढायचं, जेणेकरून ते उत्तर आपल्याला सोपे जातील. नेक्स्ट, टॅक्स असिस्टंट मेन्स 2017 मधला क्वेश्चन आहे. टॅक्स असिस्टंट मेन्स 2017 काय क्वेश्चन आहे? एका विद्यार्थ्याला 4 विषयात अनुक्रमे 68, 81, 87 आणि 92 गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? आता बऱ्याच पोरांना असा प्रश्न पडताना एक नीट लक्षात ठेवायला एक टेक्निक सांगतो. याला काय करायचं? तर तुम्हाला काय म्हटलं? एका विद्यार्थ्याला 4 विषयात अनुक्रमे 68, बघा काय असेल? 68, त्याच्यानंतर किती असेल? 81, त्याच्यानंतर किती असेल? 87 आणि नंतर किती आहे? 92. आलं का लक्षात? तर त्याला सरासरी किती असा जर प्रश्न विचारला, कधी संख्या जर अशा या याच्यात असेल 81 आणि 87 अशी जर येत असेल तर समजून जायचं मित्रांनो की येणारी संख्या जी आहे ती 81 आणि 87च्या मधातली संख्या कुठेतरी असू शकते. मग पर्यायामध्ये शोधायचं की कुठे दिसते बाबा आपल्याला मधातली संख्या? 81 आणि 87 मधातली संख्या कोणती आहे? 82 आहे. झालं आपलं उत्तर. हे टेक्निक आहे.
विश्वास नसेल बसत तर बघा करून बघू. काय 4 विषयात अनुक्रमे 68, 81 आणि सरासरी विचारले तर त्याला आणि 92 गुण मिळाले आहे, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? मग सरासरीचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहित असायला पाहिजे. सरासरी बरोबर काय सर्व संख्यांची बेरीज, म्हणजे काय 68 प्लस किती घेतले रे 81 प्लस किती आले 87 प्लस किती आले 92 आणि भागेला किती घेतले रे आपण 4, कारण 4 संख्या आहे तर 4 ची सरासरी घेऊन घ्यायची. मग 8 8 किती झाले 9, 9 7 होते 16, 16 2 18 8 हात चाला 1, 8 7 14, 14 8 किती होते 22, 22 आणि 9 22 आणि 9 31, 31 आणि 3 24. परत एक वेळा कॅल्क्युलेशन करून घेऊ. 8 1 9, 9 7 16, 16 आणि 2 18, 18 8 हात चाला 1. ओके. 8 7 14, 14 आणि 8 22, 22 आणि 9 31 आणि 1 32, 328 भागिले किती गेले 4, 4 1 4, 4 8 32, 4 2 8, म्हणजेच किती आलं रे 82. मी काय सांगितलं होतं तुम्हाला, असा प्रश्न असेल तर या पद्धतीने सोडवायचं. जर येणारी लगातार ही संख्या लागत असेल तर समजून जायचं की मधली संख्या याच्यात कुठली तरी आहे, म्हणजेच आपलं उत्तर या पद्धतीने यायला पाहिजे. कळलं? चलो आगे चलो. नेक्स्ट क्लर्क मेन्स 2018 मधला प्रश्न आहे मित्रांनो. काय विचारलं बघा, विराटने 4 डावात अनुक्रमे 19, 49, 99 आणि 65 धावा काढल्या, तर त्याच्या धावाची सरासरी किती? परत तेच सरासरी. मग सरासरी म्हटलं की परत तेच करायचं आपल्याला. काय करायचं रे सरासरी, सरासरी बरोबर 4 डावांची बेरीज करा. 19, 49, 99 आणि 65. चला पटकनीची बेरीज केली, डिवाइडेड बाय किती करायची रे बाबा, किती संख्या आहे 4 म्हणून 4 करायचे. कॅल्क्युलेशन 99 18, 18 9 27, 27 आणि 5 33, किती घेतले रे 3, उरले किती आहे रे 3. परत 4 आणि किती होते 5, 9 5 14, 14 आणि 6 20 आणि 3 23, 233. काही चुकलं का, सॉरी हा, हे 32 येते 32. ओके हे 2 आले. हा 32 म्हणजे 232 भागिले किती घेतले आपण 4, 4 1 4, 4 5 20, हात चाला 1 आणि 4 3 12. सॉरी एक सेकंड, सॉरी लक्षात घ्या. किती आला आपला टोटल 200 9 3 27 आणि 5 32 3 2 हातचे उरले 3. ओके 4 आणि 1 5, 5 आणि 9 किती झाले 14, 14 आणि 6 20 आणि 20, 20 आणि 3 23. ओके भागिले किती घेतले रे 4, 4 1 4, 4 5 20. ओके उरले किती 3 आणि 4 8 32. बरोबर आहे. किती आले मित्रांनो 58. म्हणजेच पर्याय क्रमांक आपला 3 किती आला, तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 58 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता बघा काय होते, प्रश्न काढताना आपला मोहीमोही होऊन जाते आणि मोहीमोही झाला की घाबरून जाऊ नका, कारण कधी कधी काय होते पेनाचा सुद्धा हा विषय चालतो याच्यामध्ये, बरोबर क्लिअर होत नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. क्लिअर ना? तर नाही म्हणा सर सर तर मोहीमोही होऊन राहिले, नाही असं काही टेन्शन नको. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता समोरचा क्वेश्चन काय म्हटलं रे बघा, ABCD म्हणजे बघा MPSC CSAT 2021 मध्ये हा प्रश्न विचारलाय. मग MPSC CSAT 2021 मधला काय क्वेश्चन आहे तो समजून घ्या. ABC व D या व्यक्तीचे सरासरी वय 30 वर्ष आहे. किती आहे 30 वर्ष आहे. D चे वय निश्चित करा. आता बघा यात ABCD म्हणजे 4 व्यक्तीचे सरासरी वय किती आहे 30 वर्ष आहे आणि D चे वय निश्चित करा म्हणते. विधान बघा पहिलं, A व C यांच्या वयाची बेरीज किती आहे, हे 60 वर्ष आहे म्हणतात. मग त्याच्यानंतर डी ही व्यक्ती ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. टर्म अँड कंडिशन जे आहे ते लक्षात घ्यायचं आपल्याला. इथे टर्म अँड कंडिशन काय म्हणतात, ए प्लस सी यांची बेरीज किती आहे 60 आहे. ओके
त्याच्यानंतर डी ही व्यक्ती जी आहे ते ए पेक्षा काय 10 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच याचा अर्थ डी पेक्षा ए जो आहे तो 10 वर्षांनी मोठा आहे, असा त्याचा अर्थ होते. आलं का लक्षात? मग आता इथे जर बघितलं मित्रांनो, तर कारण ह्या चारहीची जी बेरीज आहे ए बी सी आणि डी, याची जी सरासरी बघितली 60 गुणिले जर आपण 4 घेतलं तर 6 चूक 24 होते, म्हणजेच 240. ओके, ए बी सी डी सॉरी 30 आहे, 40 नाही 30 आहे, बरोबर 30 आहे. 30 गुणिले 4 केले तर 4 त्रिक 12, म्हणजेच किती होते 120 होते. आता 120 जर होत असेल तर अशा केसमध्ये काय हे समजून घ्या. 120 जर झाले तर इथं लक्षात ठेवा मित्रांनो, ए किंवा बी ची संख्या इथे सांगणं निश्चित नाही, कारण त्यांनी ए आणि सी ची संख्या, ए आणि सी ही 60 म्हटलंय, तर ए आणि सी जर 60 घेतो म्हटलं तर एक संख्या येऊ शकत नाही. म्हणजे ए हा जर बघितला तर हा 20 पण येऊ शकतोय, 30 पण येऊ शकतोय, आलं का लक्षात? त्याच्यानंतर 25 पण येऊ शकतोय, 15 पण येऊ शकतोय. मला सांगा निश्चित आहे का रे? नाही, निश्चित नाही आहे. हे आपण निश्चित सांगत नाही, म्हणजे निश्चित सांगता पण येत नाही, त्याच्यामुळे डी ची सुद्धा किंमत आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे विधान हे आपल्याला 4 पा लागल. म्हणजे हे जे आहे 4 की विधान 1 व 2 मधून पुरवलेली विधाने एकत्रितपणे पुरेशी नाही आहे असं आपल्याला म्हणता येतील. कारण जोपर्यंत आपल्याला ए ची किंवा बी ची किंमत मिळत नाही मित्रांनो, कोणत्याही दोन्हीची किंमत दिली नसेल तर अशा केसमध्ये आपण त्याचं उत्तर निश्चित काढू शकत नाही, किंवा ते जर उत्तर काढायला गेलो तर ते उत्तर आपलं कुठेतरी चुकल्याशिवाय राहणार नाही असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्लर्क मेन्स क्लर्क पूर्व परीक्षा 2017. आता क्लर्क पूर्व परीक्षा 2017 मध्ये बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. बऱ्याच मुलांना हा प्रश्न सोडवताना अडचण जाते. काय म्हटलं त्यांनी, एका वर्गातील 15 विद्यार्थ्याचे सरासरी वय 15 वर्ष आहे, त्यापैकी 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष व 9 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16 वर्ष असल्यास राहिलेल्या 15 विद्यार्थ्यांचे वय किती? बघा आता मित्रांनो, हा प्रश्न पाहिल्यानंतर काय करायचं आणि याला सॉल्व्ह कसं करायचं ते समजून घ्या. एक ट्रेडिशनल मेथड न वापरता आपण याला शॉर्ट मेथड असं म्हणू, आणि ती मेथड जी आहे थोडी वेगळी आहे. ती म्हणजे काय, तर याला म्हणते डावी बाजू बरोबर याला म्हणतात उजवी बाजू. या पद्धतीचा नेहमी अवलंबन करायचा. डावी बाजू बरोबर उजवी बाजू या पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर याचं उत्तर तुम्ही निश्चित काढू शकता. ते म्हणजे काय, आता 15 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे म्हणतात, 15 आहे. ठीक आहे, हा 15 गुणिले जर आपण 15 केले तर हे किती येणार, 225 येईल बरोबर. आणि दुसरं जर बघितलं तर 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे, 14 प्लस 9 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे, 16. 9 गुणिले घेतले 16. आता याची जर बेरीज केली 14 पंचे किती होते रे, 70 प्लस 16 9 144. दोघांची बेरीज करा, हे झाले 4 7 4 11, हे 214 आणि हे किती झाले 225. बघा हे बरोबर यायला पाहिजे का, नाही येत ना. म्हणजे याचा अर्थ या संख्येमध्ये फरक घ्यायचा, लक्षात बरोबर नाही घ्यायचा आपल्याला, फरक. म्हणजे याच्यामध्ये मी कोणती संख्या टाकली तर मला उत्तर किती भेटणार, 225 भेटेल असा त्याचा अर्थ होते. म्हणजेच याचा अर्थ तर काय म्हटलं त्यांनी, 15व्या विद्यार्थ्याचे वय काढा. म्हणजेच काय मित्रांनो, 15व्या विद्यार्थ्याचे वय आपल्याला निघेल. मग 15व्या विद्यार्थ्याचे वय कोणते याचे टाकू मी, की जेणेकरून मला 225 हे उत्तर मिळाले पाहिजे. तर याचा अर्थ मी त्याच्यात पर्याय क्रमांक काय करील, 11 प्लस करील. ठीक आहे, मी जर 11 प्लस केले तर याचा अर्थ हे किती होणार, 5 हे 2 आणि हे 2. आता उत्तर किती ना, 225. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हे आपल्याला उत्तर काढता येईल. आता हे ज्या विद्यार्थ्यांना समजलं असेल त्यांनी फारच ठीक, की पर्यायामध्ये 214 म्हणजे मी जर पर्याय क्रमांक ही संख्या घेतली तर याच्यात जर ऍड केली तर माझं उत्तर किती येणार, 225 बरोबर किती येणार, 225 असं येऊ शकतात. किंवा ज्या लोकांना हे जर नाही समजलं असेल तर तुम्ही ही पण मेथड घेऊ शकता. म्हणजे काय, 15 गुणिले जर 15 केले मित्रांनो तर हे किती येणार, 225 येईल. आलं लक्षात? त्याच्यानंतर 14 म्हणजे काय म्हटलं आपल्याला, 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती असेल, 14. तर याचा अर्थ 5 गुणिले किती करा, 14.
14 पंचे किती येणार 70 असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 9 विद्यार्थी सरासरी वय किती 16, 9 गुणिले किती घेतले 16 हे येणार 144. मग 5 9 किती झाले 14, 14 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आले तर हे 4 आणि म्हणजे 14 7 21 हे झाले 214. आता 15व्या विद्यार्थ्याचे जर वय बघितलं म्हणजे आपल्याला काय पाहिजे 15व्या विद्यार्थ्याचे वय लक्षात ठेवा 15व्या विद्यार्थ्यांचे वय तर काय करायला लागणार आहे आपल्याला 225 मधून 200 बघा 225 मधून 214 आपल्याला मायनस करावं लागेल म्हणजे किती येणार 11 वर्ष असं येऊ शकतं. ठीक आहे ही एक मेथड आहे बरोबर आहे म्हणजे याला आपण मेथड 1 आणि मेथड 2 म्हणू. नीट समजून घ्या. बऱ्याच पोरांना काय असतं की या पद्धतीचा प्रश्न काढते वेळीच अडचण जाते ते लक्षात ठेवा. याला मेथड 1 म्हणजे हे बघा हे 2 मेथड 2 म्हणू शकतो आपण आणि मेथड हे 1 आलं का लक्षात. काय करायचं फक्त एवढंच बघा असा जर प्रश्न विचारलाय परीक्षेमध्ये तर याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू टाकून द्यायचा याचा गुणाकार करायचा 15 15 किती झाले 225 त्याच्यानंतर 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती 70 त्याच्यानंतर 9 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती 16 म्हणजे किती आले 214. आपल्याला 225 येण्यासाठी या संख्येमध्ये मी अशी कोणती संख्या ऍड करू की माझं उत्तर पर्यायामध्ये येऊन जाईल म्हणजे बरोबर येतील. ओके तर तुम्ही काय करू शकता 214 मध्ये जर प्लस 11 केले तर 225 येऊ शकते किंवा 225 मधून हे 214 मायनस केले तर आपल्याला पर्यायातली संख्या सुद्धा मिळते. वेगळी मेथड आहे वेगळी मेथड काढण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ओके तर या पद्धतीत सुद्धा तुम्ही वापर करू शकता. टॅक्स असिस्टंट मेन्स 2015 चलो बघा मित्रांनो प्रश्न थोडेसे भारी आहे मी नवीन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता टॅक्स असिस्टंट मेन्स 2015 मधला हा प्रश्न आहे. काय विचारलं एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे त्यापैकी 25 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती. मग असा प्रश्न तुम्हाला दिसला रे तर काय करायचं कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घ्या. आता मी सांगितल्याप्रमाणे काय म्हटलं तुम्हाला डावी बाजू बरोबर काय घ्यायचं उजवी बाजू हे लक्षात ठेवा. डावी बाजूवर काय घेतली उजवी बाजू जेवढी याची किंमत आली पाहिजे तेवढीच याची किंमत आली पाहिजे. आता त्यांनी काय म्हटलं एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती आहे 12 वर्ष. एक वर्ग आहे त्या वर्गात किती विद्यार्थी आहे माहित नाही मग त्यांची सरासरी किती आहे 12 वर्ष आहे. ठीक आहे म्हणजे याचा अर्थ तिथं संख्या कोणती असेल म्हणजे किती विद्यार्थी असेल ज्याची सरासरी आपल्याला माहित नाही परंतु त्या वर्गात जे विद्यार्थी दिलेले आहे त्या वर्गात जे विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये काय म्हणते त्यापैकी 25 बघा त्यापैकी काय 25 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे 10 आहे म्हणजे इथं आपल्याला म्हटलेलं आहे 25 विद्यार्थ्यांची सरासरी 10 आहे प्लस उरलेल्या माहित नाही ना उरलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 आहे म्हणतात. किती आहे 14 आहे तर वर्गात एकूण विद्यार्थी किती आहे. मित्रांनो असा प्रश्न जर विचारला तर आपले पोरं गोंधळून जातात. याच्या सोपी मेथड सांगतोय. काय करायचं 25 म्हटलंय ना तर याचा अर्थ समोरची सुद्धा 25 असू शकते संभवत आहे पॉसिबिलिटी आहे बरोबर आहे. इथं 25 असेल तर याचा अर्थ समोर काय असायला पाहिजे 25 असायला पाहिजे. मग आपण एक ऑप्शन्स घेऊ 25 म्हणजे काय जे 50 आहे 25 50 म्हणजे 50 घेऊ. आता काय करा इथे ठेवा 50 गुणिले 12 करा 12 पंचे किती होते 60 म्हणजे हे झाले 600 बरोबर 25 10 म्हणजे किती झाले 250 प्लस आता मी काय करणार या ठिकाणी 25 ठेवून देईल बरोबर आहे म्हणजे इथं 25 ठेवले ना तेव्हा 25 50 आलं पाहिजे. ठीक आहे म्हणजे इथे क्वेश्चन मार्क गुणिले काय घेतला आपण 14 हा
म्हणजे इथे किती येऊ मग 25 गुणिला काय घेतले 14. चला घ्या पटकन. आता 25 14 पंचे 70 250 प्लस 14 पंचे 70 0 हातचे उरले 7 14 दोन्ही 28 28 आणि 7 35 म्हणजे किती झाले 350. आता बघा 250 प्लस 350 म्हणजेच किती होणार हे झाले 600 आणि हे झाले 600. अशा पद्धतीने जर उत्तर काढलं तर आपलं उत्तर बरोबर येऊन जाईल मित्रांनो. याला म्हणते डावी बाजू बरोबर उजवी बाजू. पाहाला गणित जरी तुम्हाला हे भारी दिसलं पण या टेक्निकचा जर तुम्ही वापर केला तर तुमचं उत्तर परफेक्ट येऊन जाईल. ते पण विदिन सेकंद मध्ये तुमचं उत्तर येईल. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन असायला पाहिजे की बाबा हे उत्तर कसं काढते तर उत्तर ह्या पद्धतीने काढलं तर तुमचं उत्तर बरोबर येऊन जातील. त्याच्यामध्ये काहीच शंका नाही. म्हणजे याला म्हणतो डावी बाजू बरोबर इथं काय म्हणतो आपण उजवी बाजू. आलं की नाही. अशा पद्धतीने हा प्रश्न काढण्याचा प्रयत्न करत चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टॅक्स असिस्टंट पूर्व परीक्षा 2000 मला वाटतं 19चा 2017ला काहीतरी विचारला 2019चाच आहे मित्रांनो. हा पूर्व परीक्षा 2019ला आहे की 18ला काहीतरी असं. ठीक आहे ओके. टॅक्स असिस्टंट पूर्व परीक्षा 2018 असली आणि एसओ पूर्व परीक्षा 2019. आता याच्यामध्ये बघा एसओ पूर्व परीक्षा 2019 मध्ये हा विचारला गेलाय हे लक्षात घ्या. एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्ष 5 महिने आहे. शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्ष आली तर शिक्षकाचे वय किती. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा लक्षात ठेवा. एसओ बहुतेक मला वाटते 2018 मधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. 18 मधला आहे 19 मधला नाही आहे. ठीक आहे. टॅक्स असिस्टंट पूर्व परीक्षा 2000 हे 18 मधली असेल. त्याच्यामध्ये बघा एका वर्गातील 60 मुलांच्या वयाची सरासरी 11 वर्ष 5 महिने आहे. शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्ष आली तर शिक्षकाचे वय किती. प्रश्न पाहायला भारी असला तरी प्रश्न तेवढाच सोपी आहे. आता एका वर्गात विद्यार्थी किती आहे रे 60 मुलांच्या वयाची सरासरी किती आहे 11 वर्ष 5 महिने आहे म्हणतात. आता इथं लक्षात ठेवा 11 वर्ष 5 महिने असा जर प्रश्न विचारला तर याला काढायचं कसं ते पहिले समजून घ्या. हे 11 वर्ष 5 महिने म्हणजे भागिले किती असेल रे 12. कारण महिन्याचं रूपांतर एक तर वर्षामध्ये करा किंवा वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये करा. मग याला भाग द्यायचा आहे 12 एक 12 12 2 हातचाला 1 12 एक 12 1 13 132 प्लस 5 डिवायडेड बाय किती आले रे 12 म्हणजेच हे किती झाले 137. बरोबर आहे. हे झाले 137 अपॉन किती घेतले 12 जे आपल्याला निघेल वय त्याच्यात निघेले. ठीक आहे. समोर त्याच्यानंतर शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्ष आली म्हणते. आता पहिले एका वर्गात विद्यार्थी किती ते 60. आता शिक्षक आले मग शिक्षक किती झाले 61. एक एंट्री झाली शिक्षकाची म्हणून 61 झाले तेव्हा सरासरी किती झाली 12. बरोबर आहे. आता याला सॉल्व करा 12 एक 12 12 पंच 60 5 7 35 35 3 5 हातचे उरले 3 13 5 65 65 आणि 3 68 म्हणजे हे झाले 685. येते लक्षात. मग 12 एक 12 12 2 हातचाला 1 12 सक 72 न 1 73. ओके म्हणजे हे झाले 732. आता याच्यातला फरक आपल्याला पाहिजे आहे म्हणजे कुणाचं वय पाहिजे आहे ते शिक्षकाचे वय पाहिजे. शिक्षकाचे वय मग शिक्षकाचे वय बरोबर काय येणार रे याच्यातून मायनस करा. मोठ्या संख्येतून लहान संख्या कधी मायनस करायची लहान संख्येतून मोठी संख्या मायनस नाही करायची. बरोबर आहे. मग 732 मधून किती गेले 685 आपण मायनस केले 12तून 5 गेले किती आले 7 हातचा 8 8 1 9 मग 13तून 9 गेले किती 4 म्हणजेच किती झाले 47 वर्ष. तर शिक्षकाचे वय किती आले मित्रांनो हे झाले 47 वर्ष. अशा पद्धतीने प्रश्न काढण्याचा प्रयत्न करत चला. ठीक आहे. कारण प्रश्न सोडवायचे कसे आणि प्रश्न कसे पाहायचे बघा. हे प्रश्न सोडवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता आल्या पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. यूपीएससी बघा यूपीएससी सीसॅट 2022 मधला प्रश्न आहे. आता हे जे यूपीएससी सीसॅटचे क्वेश्चन आहे लक्षात ठेवा
ते राज्यसेवेला सुद्धा विचारले जातात. म्हणजे राज्यसेवेला सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे की हे प्रश्न राज्यसेवेला कशा पद्धतीने विचारतात. आता ए बी सी चे सरासरी वजन किती आहे रे? ए बी सी चे सरासरी वजन. मग इथे बघा ए प्लस बी प्लस सी चे सरासरी वजन 40 गुणिले 3 केले, 4 त्रिक 12 झाले म्हणजे 120 झाले. क्लिअर झाले इथपर्यंत. बीडीई बी प्लस डी प्लस ई चे सरासरी वजन किती आहे रे? 42. 42 गुणिले 3 झाले, 3 दोन्ही 6, 3 चूक 12, 126 झाले. क्लिअर. आता समोर काय म्हणतो तो, जेवढा बी आहे एफ बरोबर काय आहे बी, म्हणजे जेवढा एफ आहे इथं एफ एफ बरोबर काय रे बी. एफ बरोबर बी. ओके. आता एफ बरोबर बी हा जेवढा आहे त्याच पद्धतीने त्यांनी काय म्हटलंय, जे वजन समान आहे तर ए बी सी डी आणि एफ यांचे सरासरी वजन किती असायला पाहिजे. मग मित्रांनो यांचे सरासरी वजन किती असायला पाहिजे ते समजून घ्या पहिले. तर ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई आणि प्लस एफ. चला पटापट करून घ्या. आता एबीसी चे वजन किती आले? 120. एबीसी ची किती आले? 120 प्लस डीईएफ. परंतु इथे डीईएफ दिसतो का? नाही ना. परंतु बी म्हणजे काय? बी बरोबर काय एफ आहे ना. मग बी बरोबर जर एफ आहे त्याचं किती आहे? 126. 126. ओके. आता किती लोक आहे? हे 4 लोक आहेत. मग आपण भागीला 4 घ्यायला पाहिजे. ओके. 1 2 3 आणि सॉरी किती आहे? 1 ए बी सी 1 2 3 4 आणि 5. किती लोक आहे? 5 लोक आहे. तर मग हे 5 लोक आपण घेऊन घेऊ. किती घेतले? 5. ओके बरोबर. आपल्याला सरासरी काढायची आहे. सरासरी बरोबर किती आले? 6. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 आणि 6. ओके 6 2 2 किती झाले? 4. इकडे किती झाले? 2. 246 भागीला सॉरी 6. 6 लोक आहे ना, तर सरासरी किती येणार? 6 ची. लक्षात ठेवा 6. तर हे झाले 6 12 6 2 2 4 इथे 2. 246 भागीला किती गेले? 6. 6 1 6 6 चूक 24 आणि 6 1 6 म्हणजेच किती येणार? 41. आता याचा जर बघितलं तर काय प्रश्न होता त्यांचा की सरासरी वजन किती असेल मित्रांनो. तर यांचं सरासरी वजन किती असायला पाहिजे? 41 kg असायला पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक काय 3 हे आपलं बरोबर येतील. थोडा पेनाचा इश्यू होतोय मित्रांनो, त्याच्यामुळे पेनाचा असताना पेन व्यवस्थित तिथे उमटला जात नाही. या कारणामुळे काही गोष्टी आपल्या अवलंब होते. पण असा प्रश्न जर असेल तर या पद्धतीने काढायचा. तुम्हाला जे दिलेले आहे तर ते इथे काय दिलंय ते लक्षात घ्यायचं. अशा केसमध्ये इथे एफ बरोबर काय दिलाय? बी दिलाय. मग एफ बरोबर जर बी दिलाय तर याचा अर्थ इथं जो एफ आहे तो काय घ्यायचा मित्रांनो? बी घ्यायचा. म्हणजे याची किंमत सारखी होऊन जाईल. अशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. आय होप सो की हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. याच्याहून म्हणजे हे जे प्रश्न आपण घेत आहे आता समोरची जी रेंज आहे याच्यापेक्षा थोडी हार्ड आहे मित्रांनो, आणि हे प्रश्न आपण समोरच्या याच्यामध्ये नक्की घेऊन घेऊ. ओके. हा पार्ट 1 बनवलेला आहे आणि पार्ट 2 आपण लगेच त्याच्यामधला घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र मित्रांनो.